नमस्कार मंडळी, आज आपली 28 दिवसाची मक्का झाली आहे। आज मटेरियल लावण्याचं काम चालू आहे। रासायनिक खताचे 3-15-15 मक्याला आपण देतो आहे पहिला डोस मध्ये। आज 1 महिन्याची कंप्लीट झाली आणि हे मटेरियल देणार बघा, ते मटेरियल देते बघा। तर तुम्हाला सांगू इच्छितो मी की मका पिकाची आपण ही 3567 नावाची व्हरायटी लावली, पायोनियर कंपनीची। या कंपनीचं जे हे 3567 वाण आहे, या वाणाचं जे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आजपर्यंत कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पाहायला भेटलं नाही ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं म्हणजे एकही असं जो पण व्हिडिओवाला असेल त्याने तुम्हाला दाखवलं नसेल की मक्याची जी वैशिष्ट्य खास या 3567ची आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप मजेदार राहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कुणीही व्हिडिओ स्किप न करा, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि माहिती आवडली तर आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। तर चला मग मी तुम्हाला दाखवतो। आज आपल्या मकाला 25 दिवसपासून ते आज 30 दिवस कंप्लीट झाले आहेत। 25 दिवस असे सांगतोय की पाणी पोचायला वेळ लागतो कुठं मग ते 4-5 दिवस आपण काही धरत नाही। पण आपण 17 तारखेची लागवड केली आहे याची, 17 नोव्हेंबर दिवशी। तर बघून घ्या तुम्ही आज प्लॉट कसा दिसतोय। चला मग आपण मेन पॉईंटवर येऊ, तुम्हाला दाखवतो मी या मक्याची खासियत। हे आता लगभग 25 दिवसाचं रोप आहे आणि या रोपाचे वैशिष्ट्य दाखवतो मी तुम्हाला। हे बघा, पायनियर कंपनीलाच फक्त हे येतो। हे जे फुटवे फुटले ज्वारीसारखे, हे फक्त पायनियर कंपनीच्या 3567ला आणि पायनियर कंपनीची अजून एक व्हरायटी होती 3344, या दोनच व्हरायटींना हे फुटवे येतात। आणि हे फुटवे काही वायबार फुटवे येत असं नाही। मी स्वतः शेतकरी आहे आणि मी 2 वर्ष याचा अनुभव घेतला आहे। या फुटव्यांना देखील कणीस येतात आणि जेवढं हे कणीस असतं तेवढेच ॲडिशनल एक पण कणीस येतात। त्यासाठी चायना पद्धत वगैरे लावण्याच्या काही नादात पडू नका। 3567 जर लावला तर हे फुटवे नक्की येतील आपल्या मका पिकाला। जर हे फुटवे जे कणीस पूर्ण झालं तर याला 2, याला 1 3 आणि याला 1 4, साधारणतः 3 ते 4 कणसे आपल्या हमीचे आहेत। तुम्ही बघू शकता इतर, आता तुम्हाला असं वाटेल त्याच झाडात आहे बुवा, ह्या झाडात पण बघू शकता तुम्ही कसे फुटवे फुटलेले आहेत। हे बघा कसे फुटवे फुटलेले आहेत। प्रत्येक 1-1 2-2 1-1 2-2 प्रत्येक तोट्याला फुटवे फुटलेले आहेत। आणि ह्या फुटव्यांना देखील मक्याचे उत्पादन आपल्याला भेटत राहतं आणि मका अजून जास्त पिकतो। आणि या फुटव्यांना जो अतिरिक्त कस लागतो जमिनीतून, त्यासाठी खतांचं मात्रा थोडी जास्त घ्यावी लागते। साधारणतः 4 एकर क्षेत्र आहे। या 4 एकर क्षेत्रामध्ये आता आम्ही 10 बॅग 3-15च्या घेतल्या आहेत। युरिया आपण सुरुवातीला वापरत नाही, कारण युरिया जर सुरुवातीला वापरला तर मग पिकाची वाढ लवकर होते आणि कणीस वरती लागतं। युरिया ज्या वेळेस मका निसते त्यावेळेस युरियाची मात्रा आपण देतो। तर आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल, असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्की करा। हे बघा, फुटवे आहेत म्हणजे आहेत, प्रत्येक तोट्याला फुटवे आहेत म्हणजे आहेत। हे बघा, एकही तोटा असा नाही की त्याला फुटवे नाहीत। मक्काचे तुम्हाला आजपर्यंत जेवढे बी अपडेट दिले असतील त्यांनी कुणीही सांगितलं नसतं या फुटव्यांच्या बारामध्ये। आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आपण या फुटव्यांची माहिती देतो आहे। आणि हे फुटवे स्वतः अनुभव आणि खात्री करून सांगतोय मी की स्वतःने मी त्याचे उत्पन्न घेतले आहे। एकरी मला मक्का 45 ते 50 क्विंटलपर्यंत यायलाच पाहिजे असं टार्गेट ठेवून आपण मक्यावर काम करतो। अतिशय सुंदर प्लॉट आहे, एक फवारणी झालेली आहे। चला मग भेटू आपल्या पुढील व्हिडिओत। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत माहिती अवश्य शेअर करा। तोपर्यंत जय खानदेश, जय महाराष्ट्र।